प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा कालचा रिव्ह्यू आपला द्यायचा राहिला. काल माझ्या मिस्टरांचा वाढदिवस होता, त्यामुळे मला काल एकच एपिसोड द्यायला वेळ मिळाला. रात्री पाहुणे आले होते त्यामुळे. तर काल त्यांनी दाखवलं की बयो, विशाल सगळेजण त्यांच्या त्या जुन्या हॉस्पिटलमध्ये गेले. म्हणजे त्यांनी ते जुनंच हॉस्पिटल आहे असं नाही दाखवलं, फक्त त्याची एंट्री दाखवली. आणि बयो तिच्या आठवणी सांगते. त्या बयो तिच्या शाळेत सुद्धा नेते विशालला. आणि दोघंही जण एकमेकांच्या मागे मागे फिरत असतात आणि इरा त्या विशालला तिच्या मागे मागे फिरवत असते. आणि कालच्या भागात विशाल बयोला असं म्हणतो की तुझ्या उत्तराची मी वाट बघणार आहे. आता या बयोला त्याने सनराईज म्हणजे सकाळचा सूर्योदय उगवताना बघायचं आहे त्याला. तर तिथे त्याने समुद्रावर तिला बोलवलंय. तर आता त्याच्यामध्ये ही इरा कशी आडकाठी करते ना प्रेक्षकांनो, ते बघा. म्हणजे आज नेमकं काय झालं ते कळेल तुम्हाला. आता इरा अंकिता आणि हेतलला शेअर करत असते विशालबद्दलच्या तिच्या आठवणी आणि सांगते की ते खूप मजा येते. आता उद्या मी विशालला बीचवर भेटून तिथे प्रपोज करणार आहे. अंकिता आणि हेतलला फार मजा येत असते. त्या दोघी म्हणत असतात की वाव सो रोमॅन्टिक, किती छान ना इरा, किती मजा करताय यार तुम्ही तिथे. आता ही सहज विचारते आरव काय करतोय. मग इरा म्हणते मला काय माहिती, तू त्यालाच फोन करून विचार ना, हा काय प्रश्न विचारतेस मला अंकिता. मग इकडे विशाल आणि बयोची लव्ह स्टोरी सुरू आहे. आता प्रेक्षकांनो, हा विशाल किती म्हणजे मॅडली प्रेम करतो बयोवर, पण बयोचं मात्र आता काहीतरी तिसरंच पुराण चालू होणार आहे. काय होतं ना प्रेक्षकांनो, आपण एवढी उत्सुकता ठेवतो मालिकेमध्ये, काही गोष्टी अशा झाल्या मनाविरुद्ध की आपला मूड ऑफ होऊन जातो. माझं पण तसंच काही झालंय. कोकणातलं सगळं काही बघणं वगैरे किती म्हणजे एक्सायटेड होतो आपण सगळे. पण तर आता पुढे आपण बघतोय की इरा सांगते त्या अंकिता आणि हेतलला की मी आता उद्या जाऊन विशालला प्रपोज करणार आहे. मी या गोष्टीची कधीची वाट बघते. खरं तर इराने हा प्रयत्न आधी पण केला आणि विशालने प्रत्येक वेळेला तिला नकार दिलाय प्रेक्षकांनो. तरी सुद्धा ही इरा त्याच्यावरती प्रेम करते हे दाखवणं आणि हे पचन करणं जरा कठीणच जातंय. असो, तर आता आरव येतो इराचं बोलणं ऐकून आणि म्हणतो तर आता उद्या एका माणसाचं काही खरं नाहीये बाबा. इरा म्हणते काय म्हणायचंय तुला आरव दादा. मग आता आरव म्हणतो अगं मला हेच म्हणायचंय की आमचे विशाल भाऊजी आहेत ना, त्यांचं काही खरं नाही बाबा उद्या. आता आरव असं बोलल्यानंतर इराच्या लक्षात येतं की आरवला माहिती आहे. आणि आता इरा लाजते जरा अशी गोड आणि मग त्या अंकिता आणि हेतलला म्हणते आरव दादाला कोणी सांगितलं हे सगळं. मग हेतल म्हणते या अंकिताने सांगितलं असेल, हिच्या पोटात काही राहतच नाही ना. अंकिता म्हणते नाही मी नाही सांगितलं. असो, तर आता हा विशाल जरा रोमॅन्टिक होऊन बयोला सांगत असतो की उद्या मी तुझी सकाळी वाट बघेल. तेवढ्या तिथे सुमन येते आणि लगेच विशाल तिथून निघून जातो. आता बयोला विचारते सुमन काय ग, कसा होता तुमचा आजचा दिवस, काय काय केलं तुम्ही. मग बयो सांगते मी शाळेत गेले होते, हॉस्पिटलकडे गेले होते, खूप मजा आली. आणि आत्ते विशाल म्हणजे सरांनी ना मला उद्या बोलवलंय समुद्रकाठी, त्यांना माझ्याकडून होकाराचं उत्तर हवंय. मग आता ही सुमन म्हणते काय सांगतेस अगं, ही तर फार आनंदाची बातमी आहे. बयो म्हणते आत्ते पण मी कसं काय बोलू ना हे सगळं. सुमन म्हणते ते काही नाही बयो, आता तू उद्या जाऊन सरळ विशालला सांगणार आहेस की तू त्याच्यावर प्रेम करतेस म्हणून. बयो अगं उद्याचा दिवस तुझ्यासाठी खूप खास आहे. ही सुमन बिचारी हिच्यासाठी एवढी एक्सायटेड आहे. आता बघा आरव येतो तिथे. मग सुमन आणि बयो बोलायचं थांबतात. आरव म्हणतो अगं आत्ते ते लाडू मागतात सगळेजण बाहेर. बयो आरवला एक लाडू देते. त्या लाडूचं नाव आहे खडखडे लाडू. कोकणातली ही छान एक चालीरीती आहे, म्हणजे बहुतेक प्रसादाला हेच लाडू करत असावेत. आरव म्हणतो मला ना हे लाडू फार आवडतात, तुला माहितीये. अगं बयो काहीतरी स्पेशल आहे. आता ही बयो म्हणते काय रे दादा कसलं स्पेशल आहे. म्हणजे आता आरव म्हणतो आपण तर सगळे मजा करतोय पण इराचं काहीतरी वेगळंच चाललंय. आता बयो म्हणते काय काय चाललंय इराचं. आता आरव सांगणारच असतो बरं का बयोला. अगं मी तुला सांगतो ते खूप मोठं सिक्रेट आहे, म्हणजे फक्त बाबाला आणि मला माहिती आहे आणि अजून कोणालाच माहिती नाहीये. मी तुला सांगतो आता बयो म्हणते काय पण सांग ना. आता आरव तिला सांगणारच असतो. अगं इरा आणि आता लगेच त्या गोजात येतात तिथे आणि म्हणतात काय गो बयो, केव्हाचे बाहेर लोक वाट बघतायत त्या लाडूसाठी आणि तू इथं काय करतेस. आता बयो म्हणते हो आणते मी गोजात्या लाडू, बसा तुम्ही बाहेर. आता गोजात्या म्हणतात काय बसा तुम्ही, बसलीये गप्पा मारत, आण लवकर. गोजात्या बयोला जेवढं आधी हेट करत होत्या तेवढंच आताही हेट करतात प्रेक्षकांनो. पण आता बयोला चुटपुट लागलीये ते आरव काय सांगत होता याची. असो, तर आता एवढा सुंदर भजनाचा कार्यक्रम दाखवलाय त्यांनी की अप्रतिम. म्हणजे कोकणामध्ये ही भजनाची जी पद्धत आहे ना रादर बऱ्याच ठिकाणी आहे प्रेक्षकांनो. आमच्या गावाकडे सुद्धा जेवढे असतात ना, म्हणजे ज्यांच्याकडे गणपती बसलेले आहेत तेवढ्या सगळ्यांकडे जाऊन आम्ही महाआरती करतो पंचमीच्या दिवशी.
तसंच काहीसं कोकणात आहे, म्हणजे भजनं वगैरे खूप छान रंगलेले आहेत इथे. मस्त भजन दाखवलंय त्यांनी. आता बयो आणि विशाल एकमेकांना खाणाखुणा करत असतात भजन सुरू असताना. ज्या खाणाखुणा या सुमन बघत असते आणि एन्जॉय करत असते. तिला कौतुक वाटतंय बयोचं आणि विशालचं. आता हा विशाल तिला म्हणत असतो माझ्या बाजूला ये, पण आता नेमकं आरव इराला खुणवतं की जा बाजूला बस विशालच्या. आणि विशालचं तोंड पहा, इरा त्याच्या बाजूला बसल्यावर कसं झालंय. काय ना प्रेक्षकांनो, एकतर आधीच या दोघी एकमेकींना एवढं हेट करतात आणि त्यातनं त्यांनी या दोघींची लव्ह स्टोरीचा जो ट्विस्ट आणलाय ना तो भयंकर आहे. तो मूवी पाहिलाय का तुम्ही प्रेक्षकांनो, प्यार तूने क्या किया? त्यामध्ये जशी त्या हिरोईनची अवस्था झाली होती तशी अवस्था इराची होऊ शकते कदाचित, कारण इरा हे पात्र त्यांनी आधीच खूप इगोइस्टिक दाखवलंय. असो, तर आता बयो काहीतरी काम करत असते बाहेर, तेव्हा आरव येतो आणि म्हणतो बयो बघ मी तुझ्यासाठी सरप्राईज आणलंय. बयो म्हणते काय आहे? आरव म्हणतो तू आधी डोळे बंद कर बघू. आता बयो म्हणते काय सांग ना. मग आता बयो डोळे बंद करते तेव्हा आरव तिला तिचं 7वीचं गाईड देतो. बयो म्हणते अरे बाप रे आरव दादा, हे तुला कुठे सापडलं? अरे तेव्हा ते हरवलं होतं आणि नाव सापडत नव्हतं, तुला आता कुठे सापडलं हे? ती तिच्या कोकणी भाषेतनं हे बोलते. मग आता आरव म्हणतो अगं सापडलं कुठेतरी, मला वाटलंच हा तुझा खजिना तुला फार आवडतो म्हणून घेऊन आलो लगेच. बयो म्हणते आरव दादा थँक्यू सो मच, अरे हा खजिना माझ्या जीवाच्या जवळ आहे रे. आता इरा येते तिथे आणि म्हणते काय चाललंय तुमचं, काय जोक मारताय, मला पण सांगा ना, मलाही हसू येईल. मग आता इरा लगेच हिसकावते बयोच्या हातातलं पुस्तक ते आणि म्हणते काय आहे हे काय करते तुझ्या हातात? बयो म्हणते अगं हे ना माझं 7वीचं पुस्तक आहे, इतक्या दिवसापासून सापडत नव्हतं, आरव दादाला ते सापडलंय. आता इरा म्हणते मग त्याच्यात काय एवढं आणि आता सापडून त्याचा काय उपयोग आहे? आता बयो म्हणते इरा अगं त्याचा कदाचित उपयोग नसेल, पण ते माझ्यासाठी खूप जवळचं आहे. मी माझं स्वप्न जगलेली आहे ग या सगळ्या पुस्तकांमधनं. ही सगळी पुस्तकं माझ्या आठवणीचा ठेवा आहेत, माझ्या आठवणीचा खजिना आहेत. मला ना डॉक्टर व्हायचं स्वप्न या पुस्तकांनीच दाखवलं, माझ्या आईने दाखवलं आणि मी डॉक्टर झाले ना की ह्याच गावाला येणार माझ्या आणि याच गावातल्या लोकांची सेवा करणार. बयो खूप उत्साहात आणि आनंदात असते. आता आरव म्हणतो की हो बयो, तू तुझं स्वप्न नक्की पूर्ण करणार आणि तो काहीतरी म्हणतो की ऑल द बेस्ट समथिंग लाईक दॅट. मग आता लगेच इरा म्हणते काय ग तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे, तुझं काय काय करायचे ते तू सगळं कर बाई, आम्हाला काही त्याच्यात विशेष इंटरेस्ट नाही आहे, पण तू फक्त माझ्या आरव दादाला आणि माझ्या बाबाला सोड, त्यांना तू तुझ्या इन्फ्लुएन्स खाली येऊ नको देऊ तुझ्या स्वप्नांसाठी. आता पुढे ती धमकी द्यायला लागते, तू जर असं केलं ना तर. आता आरव म्हणतो इरा असं काय बोलतेस ग? आता लगेच इरा म्हणते हां चल जाऊ दे, मला आता झोप आली आणि ती निघून जाते. आरव म्हणतो जाऊ दे, तू तिच्याकडे लक्ष देऊ नको हां बयोला जरा वाईट वाटतं, पण आता आरव तिला म्हणतो चल आता आपण आराम करूया आणि हे छान ठेव पुस्तक तू मस्त, आणि बाबा बोलवत होते तुला आतमध्ये, चल चल चल. आता इथे बघा प्रेक्षकांनो, हे शुभमकर गोजा आत्याकडनं मस्त तेल मालिश करून घेतात. गोजा आत्या म्हणतात शुभू अरे वरचेवर गावाकडे येत जा बाबा, चांगलं वाटतं आम्हाला. आरव भजनं म्हणत असतो आणि त्याला खूप छान वाटतंय, सगळे भजनं ऐकले, सगळं दिवस मस्त गेलेला आहे यांचा. आता इराला तो म्हणत असतो की इरा तू पत्ते पिसतेस का? ए बयो तू पिसतेस का? मला तर बाबा येत नाही. आता इरा म्हणते हो आण ना इकडे मी पिसते. आता आरव म्हणतो इराचं काय बाबा मस्त मजा चालू आहे. आता इरा जरा घाबरते आणि विशालकडे ती बघायला लागते. आता बयोला कळत नाही नेमकं काय कुजबूज चालली आहे. आरव आपलं काही झालं की इराला चिडवायला लागत असतो. आरवला फार भारी वाटते हे सगळं. आता बयो म्हणते काय रे आरव दादा काय कुजबूज करतोय, सांग ना आम्हाला. नाही सांग नक्की काय गंमत आहे, आम्हाला कळलीच पाहिजे. तू जोवर सांगत नाहीस ना तोवर आम्ही तुम्हाला सोडणार नाही दोघांना. आता आरव म्हणतो काय ग इरा सांगायची का बयोला गंमत? आणि मग बयो म्हणते अरे असं कसं, सांगावीच लागेल तुम्हाला, तुम्ही सांगत नाही ना तोपर्यंत आम्ही म्हणू गंमत गंमत काय ते बरोबर ना. सुमन म्हणते हो हे बघा पोरांनो, मी पत्ते काही खेळणार नाही पण गंमत ऐकायला आम्हाला म्हणजे मला आवडेल. तर आता बयो म्हणते आते काय ग खेळ ना तू सुद्धा, सांग रे आरव दादा काय आहे? गंमत. सगळे आता चिडवायला लागतात इराला येतो राग बयोचा. ती विचार करते हिचं काय आहे मध्ये मी काही कोणाला सांगणार नाही माझी गंमत वगैरे, मी कशाला सांगू कोणाला? बाबा सांग ना या बयोला, कशाला उगाच ओरडते. आता लगेच शुभमकर म्हणतात जाऊ दे बाबा बयो, काही त्रास देऊ नको माझ्या मुलीला, नाही तर तुझं घर उन्हात बांधेन मी. हे तिला चिडवू नका रे. आता बयो म्हणते बरं बाबा नाही चिडवत. मग आता इरा काहीच बोलत नसते. मग बयो आता सहज एक गंमत म्हणून म्हणते इरा जाऊ दे सॉरी, आता पुन्हा एकदा बट्टी कर बरं माझ्याशी. आता ते दोस्ती कट्टी असं ते करतात ना, तसं तिने समोर तिला बट्टी करायसाठी हात पुढे केलाय, पण इरा लगलीच बघून न बघितल्यासारखं करते, म्हणजे समोरासमोर बसून सुद्धा. आता ते शुभमकरांना खटकले. मग शुभमकर म्हणतात
अगं इरा, दो करून टाक पटकन, बट्टी कर माझ्या बयोशी, नाहीतर उगाचच ती चिडेल हा इरा तुमच्यावर पुन्हा. असं काहीतरी गमतीत लहान मुलांना करतो ना आपण, तसं ते तिला समजवत आहे. आता मनात ते देवाजवळ मागतात की माझ्या इराची बयोची सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर बाप्पा. आता गोजात्या सहज म्हणते, ये इरा, तुझ्या डोक्याला चंपी करून देते तेलाची. आता इरा म्हणते, नको नको, मला नाही करायची चंपी, मला सकाळी ना समुद्रकिनारी जायचंय आणि ते उगाचच ते ऑइली होतील केस, पुन्हा हेअर वॉश करा, हे ते वेळ जाईल ना. मग गोजात्या म्हणते, बरं बाई बरं, चलत चलत. आता शुभमकर म्हणतात, तुम्ही गेले नाही आज समुद्रकिनारी? काय रे विशाल? विशाल म्हणतो, नाही सर, ॲक्च्युली उद्या सकाळी जाणार आहोत आम्ही, आज जरा उशीरच झाला होता आम्हाला फिरता फिरता. मग इरा म्हणते, हो मी पण येईल ना विशाल तुझ्यासोबत, मला सुद्धा सकाळी सकाळी सनराईज बघायचा आहे, मी येईल ना, आपण जाऊयात सोबत. आता बयोला ते खटकलंय, कारण आता विशाल आणि बयोचा प्लॅन आहे ना समुद्रकिनारी जाऊन एकमेकांना प्रपोज करायचा. जरा बालिश वाटतंय. तर आता पुढे आपण बघतोय की सुमनच्याही लक्षात येतं की इरा कशाला कबाब में हड्डी. आता सुमन म्हणते, इरा अगं तुला बरं नाही ना बाई, तू कशाला जाते, मी आहे ना तुझ्यासोबत, आपण घरी राहू. इरा म्हणते, नाही नाही मला जायचंय. बयो आता जरा दुःखी होते आणि विशालकडे बघत राहते. असो, तर आता बघतोय आपण प्रेक्षकांनो की ही सुमन आहे ना रात्र झाल्यानंतर बयोच्या खोलीत येते आणि बयोला म्हणते, बयो अगं उद्या तुला विशाल प्रपोज करणार आहे ना, आपण त्याची प्रॅक्टिस करूया. बयो हसायला लागते आणि म्हणते, आत्ते काय चाललंय तुझं, काय वेड्यासारखं करतेस? सुमन म्हणते, वेड्यासारखं काय, त्यात प्रॅक्टिसच करतोय ना आपण. हे बघ, मी विशाल आणि तू बयो, हां मी आता तुला प्रपोज करणार. बयो माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. बयो म्हणते, काय चाललंय आत्या, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे हां आत्या. सुमन म्हणते, नाही ग बयो, असं नाही चिटिंग करायची हां, मी तुला जे बोलते ना त्याचं उत्तर दे, तुला विशालला उत्तर द्यायचंय उद्या, लक्षात ठेव. असं काय ग करतेस? बयो म्हणते, अगं आत्या काय बालिशपणा करतेस, मला नाही आवडत हे, म्हणजे ठीक आहे पण कसं वाटतंय ते. सुमन म्हणते, बरं जा, मी नाही बोलत तुझ्याशी. मग बयो तिला सहज म्हणते, मी बघेल नंतर उद्या काय करायचं ते. मग सुमन म्हणते, मी नाही बोलत, जा. मग आता बयो म्हणते, अगं आत्ते प्लीज असं नको करू, एक तर आधीच मला टेन्शन आलंय, मला मध्येच हसू येतं, मध्येच रडू येतं, काय होतं ते कळत नाही. सुमन म्हणते, बयो अगं ह्यालाच तर प्रेम म्हणतात ना, ते काय नाही, तू उद्या विशालला हो म्हणून यायचंच म्हणजे यायचंच. बयो म्हणते, अगं आत्ते हो पण. आता सुमन म्हणते, मला बाकीचं काही सांगू नको, मी तुला सांगितलं ना एकदा, तू उद्या विशालला होकार देऊन येणार आहेस. बयो माझं ऐकशील ना बाई एवढं. आता बयो पण खूप एक्सायटेड आहे प्रेक्षकांनो, उद्या काय होईल काय नाही. बयो छान नटलेली आहे, सजलेली आहे, पण आता ही मध्येच म्हणते की उद्या इरा तर येणार आहे तिथे समुद्रकिनारी, तिचं काय करायचं. सुमन म्हणते, अगं हो तिचं टेन्शन नको घेऊ, तुम्ही आहे ना, मी तिला बरोबर घरी थोपवून ठेवेल आणि तसंही तिचा सनराईज होईपर्यंत तुमचा प्रपोजचा कार्यक्रम उरकलेला असेल. बयो आता छान गोड लाजते आणि इथेच त्यांनी हा भाग पूर्ण केला. आता पुढच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांवरती बॉम्बच पडणार आहे, कारण आता ही बयो शुभमकरांकडे जाते तेव्हा शुभमकर तिला आधी खूप छान बोलतात की विशाल खूप चांगला मुलगा आहे, अगदी तुझ्यासारखाच आहे, त्याने पण आतापर्यंत कष्टाने सगळं इथवर आलाय, तो त्याने असंच स्वतःच्या बळावर सगळं केलंय. आता बयोला असं वाटत असतं की शुभमकरांना कळलंय विशालचं आणि तिचं एकमेकांवर प्रेम आहे, पण आता ते बोलता बोलता बोलून जातात. इराची आणि त्याची जोडी छान जमेल ना, इराला सुखात ठेवेल तो. आणि त्या बयोच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. मला वाटतं प्रेक्षकांनो यापुढची कथा तुम्हाला सांगायची गरज पडणार नाही, तुम्ही सगळे आपोआप इमॅजिन करा आणि मला सांगा काय होणार आहे ते. तर असा होता आजचा भाग. काल माझ्या मिस्टरांचा वाढदिवस असल्यामुळे मला कालचा भाग टाकायला जमलं नाही. असो, तर कालचा आणि आजचा दोन्ही एपिसोड मी तुम्हाला पूर्ण डिटेल सांगितले. पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.